अजितचे लग्न 5 दिवसावर आले होते. मुलगी त्याला अगदी मनपसंत, जशी प्रतिमा मनात रंगवली होती अगदी तसेच मिळाले होते. तिच्या सौंदर्यापुढे सुंदर हा शब्दही फिका वाटत होता. नाकी डोळे रेखीव, ओठ जणू गुलाबाच्या पाकळ्या, पाणीदार डोळे, कोरीव भुवया, गौर वर्ण, काळेभर लांबसडक केस आणि एखाद्या साच्यातून मूर्ती साकारावी तसा शरीराचा आकृतिबंध, अशा अप्रतिम सौंदर्याची राणी पत्नी म्हणून लाभणार आहे यामुळे तो मनोमन खुश होता. 15 दिवसापूर्वीच त्याचा अत्यंत जवळचा मित्र, बालपणापासूनचा लंगोटी यार व व्यावसायिक पार्टनर सागरचं लग्न झालं होतं. सागरच्या लग्नाची चर्चा पूर्ण शहरभर आणि सर्व मित्रपरिवारात होत होती. लग्न होऊन 15 दिवस होऊन गेले तरी त्या लग्नाची चर्चा अद्याप चालू होती. त्या लग्नाच्या रुबाबाची जादू अद्याप ओसरली नव्हती. जो तो लग्नाचे तोंड भरून कौतुक करत होते. आपले लग्न सागरच्या लग्नापेक्षा मोठे करायचे. लोकांनी आपल्या लग्नाचे सागरच्या लग्नापेक्षा जास्त कौतुक केले पाहिजे असे अजितने मनोमन ठरवले होते. रात्री झोप येईना म्हणून अजित घराच्या स्लॅबला लावलेल्या पंख्याकडे पाहत भूतकाळात हरवून गेला. अत्यंत गरीब परिस्थितीतून त्याने सागरच्या साथीने व्यवसाय चालू केला होता. सागरने लहानपणापासून काम करत स्वतःचे शिक्षणही पूर्ण केले होते. त्याने हॉटेलमध्ये कपड्याच्या दुकानावरही काम केले होते. कपड्याचे दुकान, बांधकाम, मजूर अशी विविध कामे करून त्याने पैसा जमवला होता आणि बालपणापासून मित्र असलेल्या सागरबरोबर भागीदारीमध्ये कपड्यांचा व्यवसाय सुरू केला होता. त्या व्यवसायामध्ये त्यांना यशही मिळाले होते. तो असाच भूतकाळात रमला असताना त्याला त्याच्या होणाऱ्या बायकोचा म्हणजे उमाचा फोन आला. उद्या लग्नासाठी बस्ता बांधायचा होता. भरपूर खरेदी करायची होती. त्यामुळे प्रेमळ चर्चा होऊन दोघेही झोपे गेले. सकाळी लवकर उठून अजित तयार झाला. अजितने दुसऱ्या खोलीत असलेल्या आईला हाक मारली. आई, लवकर आवर, उशीर होत आहे, पाहुणे निघाले आहेत, ते यायचे आणि आपल्यामुळे उगाच त्यांना वाट पाहावी लागेल. हो, झालंच. तोवर तुझ्या पप्पांना फोन लाव, ते दर्शनासाठी गेले आहेत. ते आले की आपण लगेच निघू, आई वेणी घालता घालता म्हणाली. अजित फोन लावणार तेवढ्यात त्याचे वडील आले. त्यांनी घरात येतानाच विचारलं, आवरलं का? हो, आईचं झालं की निघू लगेच. अजित व्हॉट्सॲपवर आलेला उमाचा मेसेज वाचत बोलला, निघतोच आहे 5 मिनिटात, असा रिप्लाय पण त्याने तिला दिला. अजितची आई बाहेर आली तसे अजितने घाई केली. त्यावर अजितचे वडील म्हणाले, पोरा, तुला एक बायचे आहे. बोला ना पप्पा. बेटा, आपण खूप गरिबीमध्ये दिवस काढले आहेत. आता कुठे आपले चांगले दिवस आले आहेत. घर बांधकामासाठी पण आताच खर्च झालेला आहे. त्यामुळे लग्न साधेपणात करूयात, जास्त खर्च नको करायला. मी ऐकलंय की तू लग्नासाठी बँकचे लोन पण काढले आहेस. अजितने आईकडे रागाने पाहिले. त्याच्या लक्षात आले आईनेच पप्पांना खर्चाविषयी सांगितले आहे. अजितचे वडील त्याच्याकडे पाहत म्हणाले, अजित, तिच्याकडे रागाने पाहू नकोस. आम्ही तुझ्या चांगल्यासाठीच बोलत आहोत. सागरचं लग्न किती रुबाबात झाले. लोक अजून त्या लग्नाविषयी चर्चा करतात. अजित नाराजीच्या स्वरात म्हणाला, अरे हो, पण तो मूळचा श्रीमंत आहे. त्याने कर्ज काढून लग्नात खर्च केला नाही. त्याच्याकडे अमाप पैसा आहे. त्याची बरोबरी आपण का करावी? अजितची आई त्याला समजावणीच्या सुरात म्हणाली, तू कर्ज व्यवसायासाठी न घेता लग्नासाठी घेत आहेस. हा सगळा बुडीत खर्च आहे. कर्ज घेणे सोपे आहे, पण फेडणे खूप अवघड आहे. अजितचे वडील त्याला काहीशा रागात बोलले. हो, पण कर्ज मीच फेडणार आहे ना. अजितही रागातच बोलला. अजितची आई काकुळतीला येऊन म्हणाली, बेटा ऐक, थोड्या खर्चात पण लग्न छान होतं. फक्त अनावश्यक खर्च टाळूया. त्यावर तो रागातच बोलला, मग करा तुम्हीच लग्न, मला नाही करायचं. अर्धा तास झाला तरी अजित समजून घ्यायला तयार नव्हता. त्याला उमाचा फोनवर फोन येत होता. तो रागातच फोन कट करत होता. शेवटी आपल्या मुलापुढे देवापेक्षा श्रेष्ठ जन्मदात्यांना हार मानावीच लागली. त्यांचं स्वतःचं दुकान असताना पण ते शहरातल्या नामांकित कपड्यांच्या दुकानापुढे उमा व तिचे आई येऊन थांबलेले होते. आम्ही फक्त मुलगी देऊ,
खर्च करण्याची आमची ऐपत नाही, त्यामुळे तुमच्या परीने तुम्ही खर्च करा, असे नवरीकडच्यांनी आधीच सांगितले होते. त्यामुळे सर्व खर्च नवरदेवाकडच्यांनाच करायचा होता. दुकानामध्ये खरेदी झाली. फक्त नवरीचे कपडे 70,000चे झाले. सर्व कपडे मिळून 3 लाखांचा बस्ता झाला. नवरीचे दागिने 4 लाखाचे झाले. कधी 1000च्या वर ड्रेस न घेणाऱ्या अजितच्या वडिलांना अजितने 10,000चा ड्रेस घेतला. एवढ्या महागाईचा ड्रेस घेतल्यामुळे त्यांना खूप वाईट वाटले, पण मुलाच्या हट्टापुढे त्यांना काही बोलता येत नव्हते. लग्नाचा शुभ दिवस उगवला. अजितचे मित्र नातेवाईक धावपळ करत होते. लग्न अजितच्या घराजवळच्याच मंगल कार्यालयामध्ये होते. मंगल कार्यालयाची सुपारी 50,000 रुपये होते. अजितने गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, राजकीय पुढारी, सर्व मित्र परिवार यांना लग्नाचे आमंत्रण दिले होते. गाद्या, तक्के, लोड, भारीतील सोपे, खुर्च्यांनी सभामंडप भरून गेला होता. लोकांच्या गर्दीने मंडप फुलून गेला होता. पुढे गाणे व संगीताचा कार्यक्रम चालू होता. बाहेर येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी नऊवारी साडी नेसून मुली आणि ऐतिहासिक पोशाखात मुले उभा होती. 2 जण पाहुण्यांना फेटा बांधत होते. परण्या निघाला. डीजेच्या तालावर पोरांनी ठेका धरला. नवरदेव रुबाबात रथामध्ये बसला होता. तो रथ पण खास पुण्याहून मागवला होता, ज्याची सुपारी 1 लाख रुपये होती. नवरदेवाच्या रथाच्या पुढे 2 पिपाणी वादक पिपाणी वाजवत होते. रथाच्या पुढे फुलांच्या पाकळ्या उधळणाऱ्या 4 मुली होत्या. रथाच्या बाजूने, दोन्ही बाजूने 4-4 याप्रमाणे एकूण 8 बाउन्सर चालत होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूने लोक पाहत होते. नवरदेवाचे मित्र तर त्वऱ्यात होते. डीजेच्या तालावर बेभान होऊन नाचत होते. नवरदेव मांडवात आला. प्रतिष्ठित व्यक्तीचे सत्कार झाले. मंगलाष्टका संपल्या. लग्न लागले. फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली. जवळजवळ 5 मिनिटे फटाक्यांचा आवाज येत होता. लोक जेवायला बसले. केटरिंगची मुले सर्वांना जेवायला वाढू लागली. जेवणामध्ये 10 प्रकारचे पदार्थ करण्यात आले होते. एकदाचे लग्न झाले. सगळ्या गावात लग्न फार रुबाबात पार पडल्याबाबत चर्चा झाली. अजितचे काही मित्र अजितला म्हणाले, सागरपेक्षा तुझे लग्न छान झाले. अजित लग्नाची स्तुती ऐकून खुश झाला. लग्नानंतरचे सर्व देवकार्य पार पडले. नव्याचे 9 दिवस गेले. ऐपतीपेक्षा जास्तीचा खर्च झाला होता. काही लोकांचे पैसे द्यायचे राहिले होते. ते पैशासाठी अजितकडे तगादा लावू लागले. अजितने मग मित्राच्या बचत गटाचे हे कर्ज उचलले व पैसे देऊन टाकले. काही दिवसात अजित दुकानामध्ये जाऊ लागला. लग्न सराई संपली, त्यामुळे मार्केटमध्ये मंदी आली. सागर अजितवर मनातून नाराज होता. आपल्यापेक्षा त्याचे लग्न चांगले झाले होते. तसेच आपण अजितपेक्षाही श्रीमंत असताना अजितला आपल्यापेक्षा बायकोपेक्षा सुंदर बायको मिळाल्याचा राग सागरच्या मनात होता. तो अजितला मोकळेपणाने बोलत नव्हता. ही गोष्ट अजितच्याही लक्षात आली होती. सागरला दारूचे व्यसन लागले होते आणि तो व्यवसायातील पैसे दारूसाठी उडवत होता. व्यवसायामध्ये सागरची 70% भागीदारी होती, त्यामुळे अजित त्याला काही बोलत नव्हता. कधी कधी समजावून सांगायचा, पण सागर त्याचे ऐकत नव्हता. एके दिवशी अजित त्याला समजावून सांगत असताना सागरचा राग अनावर झाला. त्याने मी व्यवसायातील माझी भागीदारी काढून घेईल अशी धमकी दिली. त्यामुळे अजितलाही राग आला. भांडण वाढतच गेले. चांगल्या मित्रांनी दोघांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण दोघेही ऐकायला तयार नव्हते. काही वाईट मित्रांनी दोघांमध्ये मुद्दाम भांडणे लावून दिली. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. दोघांचे कायमचे बिनसले. सागरने व्यवसायातील त्याची भागीदारी काढली. त्यामुळे अजित मोठ्या आर्थिक संकटात सापडला. व्यवसाय ढासळला. व्यापाऱ्यांचे पैसे देणे वेळेवर देता येणार, घर खर्च वाढला, बँकचे हप्ते थकू लागले आणि त्यामुळे त्याला राहिलेले दुकानासहित साहित्य विकावे लागले. तरीही आणखी बँकेचे 7 लाख रुपये बाकी राहिले. आतापर्यंत कमावलेले पैसे लग्नामध्ये खर्च झाले होते, उलट देणे झाले होते. त्यामुळे अजितची चिडचिड वाढली. तो थोड्या थोड्या गोष्टीवरून भांडण करू लागला. उमासोबतही मोकळेपणाने बोलत नव्हता. त्याला त्याची चूक लक्षात आली होती. त्याला आठवत होतं, तो उमाला म्हणाला होता, मी तुला राणीसारखं ठेवीन, तुला काहीच कमी पडू देणार नाही, जगातले सगळे सुख तुझ्या पायाशी ठेवीन.
पण आता तो तिच्या छोट्या छोट्या गरजाही पूर्ण करू शकत नव्हता. तो मनातून पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. एवढा व्यवसाय टाकला, मालक झालो आणि आता परत रस्त्यावर आलो याचे त्याला वाईट वाटत होते. तो घरातही कोणाशी जास्त बोलत नव्हता. तो बाहेर असाच भटकत राहायचा आणि संध्याकाळी घरी यायचा. त्याने मित्रांनाही मदतीसाठी याचना केली होती. लग्नात सुखाच्या प्रसंगी सोबत असलेले मित्र आता या वाईट प्रसंगी त्याला टाळू लागले होते. लग्नाची चर्चा फक्त 15 दिवस चालली. नंतर कोणी लग्नाचे नावही काढले नाही. लग्नासाठी कर्ज काढून उगाच जास्तीचा खर्च केला म्हणून लोक पाठीमागे त्याला नावं ठेवू लागली. जे मित्र चांगले होते त्यांनी काही पैसे उसने दिले, पण तेवढ्या पैशांनी काहीच होणार नव्हते आणि उसने घेतलेले पैसेही आज ना उद्या परत द्यावेच लागणार होते. उमाला या बाबतीत काहीच माहिती नव्हते. लग्नापूर्वीचा अजित आणि लग्नानंतरचा अजित यात तिला स्पष्ट फरक जाणवत होता. ती त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न करायची, पण तो तिला प्रतिसाद देत नव्हता, म्हणून तीही मनातून दुःखी असायची. एक रात्री उमा घाबऱ्या आवाजात अजितच्या आईवडिलांना हाका मारू लागली. त्यांनी गडबडीने दरवाजा उघडला. उमा थरथर कापत होती. ती खूप घाबरली होती. तिच्या हातात कसली तरी चिठ्ठी होती. अजितच्या वडिलांनी तिच्या हातातून चिठ्ठी घेतली, वाचली आणि त्यांना धक्का बसला. अजितच्या आईने ही चिठ्ठी वाचली आणि रडायला सुरुवात केली. चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, आई, पप्पा आणि उमा, मला माफ करा. तुम्ही सगळे खूप चांगले आहात, पण मीच तुमच्याशी नाते ठेवण्याच्या लायकीचा नाही. आई पप्पाचं न ऐकून मी खूप मोठी चूक केली. लग्नासाठी खूप खर्च केला, पण मी देणे फेडू शकलो नाही. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. मी आपला अपराधी आहे. मला माफ करा. आपलाच अजित. चिठ्ठी वाचून तिघांच्याही हातपायातील अवसन गळाले. अजितच्या वडिलांनी त्याच्या मोबाईलवर फोन लावला. रिंग जात होती, पण तो फोन उचलत नव्हता. त्याच्या मित्रांना फोन लावून पाहिला, पण कोणालाच अजित कुठे गेला असावा याबाबत काहीच कल्पना नव्हती. अजितचे वडील घराच्या बाहेर आले. तेवढ्यात त्यांना घरावर कुणीतरी व्यक्ती आहे आणि खांबावरील बल्बच्या प्रकाशात त्या व्यक्तीची सावली रस्त्यावर पडल्याचे दिसले. ते पळत जिन्यावरून घराच्या गच्चीवर आले. त्यांच्या पाठीमागे आई आणि उमा पण आल्या. ती व्यक्ती स्लॅबवरील संरक्षक भिंतीवरून उडी मारण्याच्या प्रयत्नात होती. तो अजितच होता. त्याच्या वडिलांनी पळत जाऊन त्याला पकडले. अजित मोठ्याने रडू लागला. त्याच्या वडिलांनी त्याला आपल्या कवेत घेतले. आईने त्याचे डोळे पुसले. उमाही रडू लागली. अजितच्या आईने तिलाही समजावून शांत केले. अजित रडतच म्हणाला, मी सर्वस्व गमावले. मला माफ करा. मला जगण्याचा अधिकार नाही. अजितचे वडील म्हणाले, तू शून्यातून सर्व कमावले होते आणि तूच घालवलेस. जो माणूस शून्यातून मोठा होतो त्याला परत शून्यातून सुरुवात करायला काहीच अवघड नसते. आणि हो, हे कर्ज आपण दोघे मिळून फेडू. तू एकटा नाहीस. अजून तुझा बाप जिवंत आहे. वडिलांचे धीर देणारे शब्द ऐकून अजितला गहिवरून आले. तो आणखीन हमसून रडू लागला. अजितची आई म्हणाली, आमच्यासाठी तर तूच खरी संपत्ती आहे. तूच नसल्यावर आम्ही कसे जगायचं? उमा म्हणाली, मी तुमच्यासाठीच माझे आई वडील, माझे घर सोडून तुम्हालाच सर्वस्व मानून या घरात आले आणि तुम्ही मला असंच एकटीला सोडून चालला होता. मी अशा दुःखाच्या प्रसंगी तुमची साथ कशी सोडेल? सुखादुःखात एकमेकांची साथ द्यायच्या लग्नाच्या पवित्र बंधनात अडकताना वचन घेतले आहे आपण. हेही विसरलात? तिघांचे बोलणे ऐकून अजितला पश्चाताप झाला. त्याने हात जोडून आई वडिलांची माफी मागितली. अजितचे वडील म्हणाले, रुबाब टापटेप राहण्यात नाही तर रुबाब वागण्यात असला पाहिजे. दुसऱ्याचे पाहून आपणही खर्च करायचा. यात कुठला शहाणपण आहे? पण तू भिवू नकोस. मी आहे तोपर्यंत तुला एकटे पडू देणार नाही. हे कर्ज आपण तुझे एकटेचे नाही. आपण दोघं मिळून आपले गेलेले वैभव परत मिळवू. अजितला आपल्या वडिलांचे म्हणणे पटले. कोणत्याही गोष्टीवर आपल्या ऐपतीपेक्षा जास्त खर्च केल्यास जीवन उद्ध्वस्त होऊ शकतं याचा प्रत्यय त्याला आला.
आता कधीही अनावश्यक खर्च करणार नाही असा त्याने निर्धार केला. त्या रात्रीनंतर अजितच्या आयुष्याला हळूहळू वेगळं वळण मिळालं. सकाळी उठल्यावर पहिल्यांदा त्याने स्वतःला आरशात नीट पाहिलं. चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यात परत उभं राहण्याचा निर्धार दिसत होता. वडिलांनी त्याला जवळ बसून शांतपणे समजावलं, आपण पुन्हा शून्यातून सुरुवात करायची. मोठं दुकान, मोठा धंदा लगेच नको. आधी जगायचं, उभं राहायचं आणि कर्ज फेडायचं. अजितच्या वडिलांनी आपली ओळखी वापरून छोट्या प्रमाणावर कपड्यांचा धंदा पुन्हा सुरू करण्याचा मार्ग काढला. भाड्याने एक लहानशी खोली घेतली. जुना साठा विकून आणि थोडी उधारी घेऊन पुन्हा सुरुवात झाली. अजित दिवसभर दुकानात बसायचा, ग्राहकांशी नम्रपणे बोलायचा. त्याच्या वडिलांनीही वयाचा विचार न करता त्याच्यासोबत बसून हिशोब लिहायला सुरुवात केली. आई घरकाम सांभाळून उरलेल्या वेळेत घरातच छोट्या प्रमाणावर शिलाई काम करू लागली. उमा सुरुवातीपासूनच अजितच्या पाठीशी उभी होती. ती स्वतः शिकलेली होती. तिने जवळच्या शाळेत अर्धा वेळ शिक्षकाची नोकरी स्वीकारली. पगार मोठा नव्हता, पण घर खर्चाला हातभार लागत होता. सगळे मिळून खर्च काटकसरीने करायचे ठरले. कुठलाही अनावश्यक खर्च नाही, कुठलीही दिखाऊ गरज नाही. महिन्याच्या सुरुवातीलाच बसून हिशोब मांडला जायचा. बँकचा हप्ता, उधारीची रक्कम, घर खर्च सगळं नियोजनात यायला लागलं. हप्ते वेळेवर भरले जाऊ लागले. तसे अजितच्या मनावरील ओझं थोडं थोडं हलकं होऊ लागलं. कर्ज कमी होत होतं, पण आत्मविश्वास वाढत होता. काही ग्राहकांनी त्याच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून कायमचे व्यवहार सुरू केले. हळूहळू दुकानात चांगली चाळवळ दिसू लागली. अजितला जाणवलं की मोठेपणा पैशात नसतो, तर जबाबदारी स्वीकारण्यात असतो. काही वर्षात त्यांनी सगळं कर्ज फेडलं. त्या दिवशी अजितने वडिलांचे पाय धरले. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते आणि उमाच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य होतं. अजितला कळून चुकलं होतं की लग्नाचा रुबाब काही दिवसांचा असतो, पण कुटुंबाचा आधार आयुष्यभराचा असतो. त्याने मनाशीच ठरवलं, आता जे काही मिळेल ते कष्टाने, विवेकाने आणि आपल्या ऐपतीत राहूनच मिळवायचं. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर प्लीज करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.